तर आता 11 वाजलेत. ग्रेशू तर आज घरात आहे, तिला सुट्टी आहे. बसली तिकडे. नाश्ता वगैरे आमचा झाला. नाश्त्याला आज मी ढोकळा बनवला होता. नाश्ता झाला, स्वयंपाक पण पूर्ण झाला. आता भांडी घासायची आहेत. पसारा पडलाय सगळा भांड्यांचा, ज्याच्यामधलं मी सगळं हे काढून ठेवलेलं आहे. आता भांडी घासायची. पण मी गावाकडून जेव्हा मी गावी गेली होती तेव्हा सीताफळाचं झाड दाखवलं होतं मी तुम्हाला घराच्या पाठीमागे, आणि खूप सारे सीताफळ आले होते, तर तेही दाखवलं होतं. तर त्याच्यामधलं एक सीताफळ मी आत्ता 2-4 दिवसाच्या पूर्वी मी गावी गेली होती. 2-4 दिवस 2-4 दिवसाच्या पूर्वीच मी गावी गेली होती. तर एक सीताफळ बघूया म्हटलं, काढून ठेवलं की ते व्यवस्थित पिकतं की झाडावर, कारण पक्षी वगैरे खूप खायलेत. त्यासाठी म्हणून एकच सीताफळ मी घेऊन आलेली आणि खूप छान पिकलं आहे. आता आणून मी याला असंच तांदळाच्या डब्यामध्ये ठेवलेलं आणि ते छान पिकलं आहे आता. तर मी तुम्हाला एक मिनिट, आणि हे ना एवढं गोड आहे, भरपूर गोड आहे. आणि तो ग्रेशू मागते तर तिच्यासाठी देते मी आता. गावाकडनं जो आळू आणला होता 4-5 दिवसाच्या पूर्वी, तो असाच राहून गेला फ्रीजमध्ये. भाज्या दुसऱ्या खूप होत्या त्याच्यामुळे राहून गेला. कढीपत्तासुद्धा आणला होता, तो ठेवला मी पिशवीमध्ये घालून, पण काही काड्या याच्यामध्ये राहिल्या वाटतं. आणि याच्यामधला काही आळू आता खराब होत आला आहे, कारण 4-5 दिवस झाले पानं खराब झाले. तरी आता टाकून देते खराब झालेली. जेवढी चांगली आहे त्याची थोडीशी भाजी आणि मग आळूवड्या एक टायमाच्या थोड्याशा होतील, तर ते मी करून घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते. काय म्हटलं? आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात आरतीसाठी गेलो होतो. तर थोडंफार मार्केटमधलं शूट केलं मी. भरपूर गर्दी होती आज मार्केटला. मंदिरामध्ये इतकं छान वातावरण होतं, छान आरती वगैरे केली. जास्त काही मी शूट केलं नाही, थोडंफार शूट केलं, त्याच्यानंतर काही शूट केलं नाही मी. तर आरती वगैरे छान झाली. पण त्याच्यानंतर मार्केटमध्ये इतकी भयानक गर्दी होती की गर्दीमुळे अक्षरशः आम्ही हैराण झालो. एकतर ग्रेशूला असं मला चालत घेऊन जायची सवय नाही आहे, नेहमी गाडीवरून फिरणं होतं. पण मैत्रीण होती म्हणून ते धाडस केलं, पण भरपूर त्रास झाला, यायला पण उशीर झाला आम्हाला. त्याच्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ कंटिन्यू केला. जुन्याचं दळप मी जस्ट आत्ता केलं. हे झालं फक्त तर तांदूळ निवडायचे आहेत. थोडेसेच 1 ते 1.5 किलो होतील, असं एवढा सगळा कचरा निघाला. पटकन निवडून घेते. नमस्कार, मी मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि व्हिडिओ मी खूप लेट शूट करते. म्हणजे आता 10:30 झालेत. ग्रेशूचे पप्पा पण जॉबला गेलेत, ग्रेशू पण स्कूलला गेले. माझं घरातलं सगळं रुटीन आवरलं आहे. स्वयंपाक झाला. हे प्यायचं पाणी मी गरम करून ठेवलं आहे. सध्या आम्ही पाणी गरम करून पितो आहे, कारण इकडे खूप जास्त व्हायरल इन्फेक्शन आहे. घसा दुखणे किंवा मग सर्दी, पावसाळ्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम होतात. सो त्यासाठी आता 1-1.5 महिना झाला पाणी आम्ही गरम करून पितो. त्याच्या अगोदर थंडच पित होतो. तर बाकीचं रुटीन जसं म्हटलं मी आवरलं आहे. सकाळी लवकर उठली होती, ग्रेशूचं सगळं आवरून तिला स्कूलला पाठवलं. त्याच्यानंतर घरातलं सगळं स्वयंपाक आवरून घेतला. झाडू फरशी सगळं झालं आहे. आता बाहेर दळप पण करायचं होतं, ते पण माझं करून झालं आहे ऑलमोस्ट. फक्त थोडेसे तांदूळ निवडायचे आहेत आता. फक्त मी जोंधळ्याचंच दळप करते यावेळेला. गव्हाचं आहे पीठ, अजून एक 4-5 दिवस तरी जातील. म्हटलं ठीक आहे, सध्याला आपण जोंधळ्याचंच करून आणूया. आणि थोडंसं तांदूळ एक्स्ट्रा मी 1 ते 1.5 किलो एक्स्ट्रा मी दळून आणते तांदूळ. फक्त ते मोदक किंवा दिवशी वगैरे केली तर ते यूज होतं त्यासाठी. तर ते तेवढंच करायचं आहे. जोंधळ्याचं दळप माझं करून झालं आहे. फक्त आता माझी अंघोळ आणि फक्त मशीन लावायची बाकी आहे मला कपड्यांची. तर आता ते ग्रेशू आल्यानंतरच मी मशीन लावेन, कारण ती स्कूलमधनं आल्यानंतर तिचा स्कूल ड्रेस वगैरे धुवायला बरं पडेल. सो त्यासाठी. आणि बाकीचं रुटीन असं चालू आहे सध्या. आणि काल गुरुवार होता, मी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेलेली आरतीसाठी. माझी खूप इच्छा होती जायची, पण इतके दिवस झाले माझं जाणं पॉसिबलच होत नव्हतं. जवळजवळ 2 महिने मी ट्राय केलं, पण काही ना काही कारणांमुळे ते होतच नव्हतं. संध्याकाळी 6:30 किंवा 7ला आरती स्टार्ट होते. एक्झॅक्ट टायमिंग फिक्स नाही आहे, जसं भटजींचं आवरेल तसं ते पूजा करून घेतात. सो त्यासाठी आरतीला मला जायचंच होतं. माझी मैत्रीण, तिची मुलगी, मी आणि ग्रेशू असं आम्ही गेलेलो काल. 5, पावणे 5पर्यंत पाऊस होता. अचानक पाऊस आला, खूप पाऊस पडला काल. मग आम्ही जायचं कॅन्सल केलं. मग तरी पण तिला म्हटलं की 5पर्यंत आपण बघूया. जर पाऊस गेला तर आपण जाऊया, नाहीतर राहू द्या, आपण नेक्स्ट टाईम जाऊया. पण 5ला म्हणजे पाऊस गेला आणि मग 5:15ला आम्ही घरातनं निघालो आणि टायमावर बरोबर पोचलो आम्ही मंदिरामध्ये. सगळ्यात पहिला आम्ही आरती केली आणि त्याच्यानंतर एक 5-10 मिनटं तिथं बसून दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही मार्केटला गेलो. थोडीशी खरेदी करायची होती. जसं की मी म्हटलं आहे, माझ्या भावाच्या मुलाचं बारसं आहे आता येत्या काही दिवसामध्ये, अगदी 15-20 दिवसावर आलं. त्याची तयारी चालू आहे.
तर साड्या वगैरे बघायच्या होत्या. मम्मी म्हटली, "तू इकडे पण बघ, मी तिकडे पण बघते. तर जिथं आपल्याला बरं पडेल आपण तिथं घेऊया." सो त्यासाठी ती शॉपिंग होती. परत घरातलं काही भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या. कसंही मी मार्केटला गेलेली. म्हटलं ठीक आहे, घेऊनच येऊया. तर हे सगळं बाकी होतं. तर ते सगळं करण्यात पण वेळ झाला. 9 वाजले आम्हाला घरी यायला. आल्यानंतर मी आळूची भाजी वगैरे बनवली आणि त्याच्यानंतर मग रेशूला जेवण दिलं. तिचा अभ्यास घेतला. ह्या सगळ्यामध्ये खूप उशीर झाला. खूप म्हणजे जवळ-जवळ 1 ते 1.5 वर्षानंतर मी कोबी घरात घेऊन आले भाजी करायला. कारण किडनी स्टोनचा त्रास असल्यामुळे मी खात नव्हती. त्याच्यामुळे मी आणतच नव्हती कोबी आणि वांगी. तर मी कोबी घेऊन आले. तर आत्ता संध्याकाळी मी कोबी बनवणार आहे ग्रीशूसाठी, जो मिरची टाकून बनवतात ती भाजी. ती तिला खूप आवडते. सो तिच्यासाठी ती बनवणार आहे. पहिला मी दळप करून घेते. दुपारी मला दळप ठेवता येईल. गणपती बुकिंग पण आमचं अजून झालेलं नाही आहे. तर तेही करायला आम्हाला जायचं आहे दुपारी. बघू. ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर जेवण वगैरे करून मग जायचं ठरलं इथेच. तर तेही करायचं आहे. बघू कसं पॉसिबल होते. तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंफार दाखवतच राहीन. तर 8 वाजलेत आणि स्वयंपाक माझा बऱ्यापैकी आवरला आहे. फक्त भाजी फोडणी घालायची आहे. बाकी सगळं झालं आहे. आज खूप दिवसांनी कोबी आणला घरामध्ये. जवळ-जवळ वर्षभराने मी कोबी घेतला आहे. कारण मला किडनी स्टोनचा त्रास असल्यामुळे कोबी चालत नाही खायला. त्याच्यामुळे मी आणतच नव्हती. पण ग्रेशूला माझ्या खूप आवडतो. मिरची टाकून जो भाजी बनवली जाते कोबीची जी, ती ग्रेशूला माझ्या खूप आवडते आणि ती कुठेतरी म्हणजे असं मुंबईला वगैरे गेली तर मम्मीच्या हातची वगैरे ती आवडीनं खायची. म्हटलं ठीक आहे, मी खात नाही पण ह्या दोघांसाठी मी करूच शकते. वांगी आणि कोबीची भाजी मी जवळ-जवळ 1 वर्षांनी, कोबीची तर आता आणली, अजून वांगी घरात आणलेलीच नाही. जवळ-जवळ 1 वर्ष झालं, 1 ते 1.5 वर्ष झालं. तर आज मी घेऊन आली होती. काल गेली होती मी तेव्हा बाहेर. तर आता मी तिच्यासाठी येल्लो भाजी बनवते कोबीची मिरची टाकून आणि तिला खूप आवडते. आज ती भात पण त्याच्यातूनच खाणार आहे. आणि सकाळीच मी म्हणजे दुपारच्या जेवणाला मी आमटी बनवली होती ती टोमॅटोची मसाला घालून. तर ती पण आमटी आणि ह्या दोघांसाठी कोबीची भाजी बनवते. आणि मी आत्ता पूजेला जाऊन आली. आमच्या इथे गल्लीमध्येच पूजा होती. आज शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मी ते लेडीज करतात. तर आज पूजेला बोलवलेलं ओटी भरायला. सो तिकडे जाऊन आली मी आता. आणि आता पटकन स्वयंपाक आवरून घेते. ग्रेशूचा इथं अभ्यास चालू आहे. तर नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. तर आमची जेवणं वगैरे झाली. त्याच्यानंतर ग्रेशूचे पप्पा आले. लवकर आले होते. ते गणपती बुकिंग करायचं होतं त्यासाठी. मग आम्ही गणपती बघायला गेलो. मनासारखी मूर्ती आम्हाला ह्या वेळेला भेटली आणि आम्ही फायनल केलो. पण आत्ता मी तुम्हाला ती व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे. कारण ज्या दिवशी बाप्पा घरी येतील त्याच दिवशी तुम्हाला दर्शन घडेल. तर मनासारखी मूर्ती भेटली. सिलेक्शन झालं. खूप ठिकाणी आम्ही गेलो होतो. पण लास्ट टाईम जिथून घेतलेलं तिथंच आम्ही फायनल केली मूर्ती. तर छान वाटलं आणि असा गेला आजचा दिवस. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. स्विच ऑफ एक मूर्ती सिलेक्ट करायला केव्हा